धुळे शहरातील युनिटी सर्कल परिसरात आज सायंकाळी घडलेल्या मिसफायरच्या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार येथील एका परवानाधारक शस्त्रविक्रीच्या दुकानात बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली। ही गोळी दुकानाबाहेर पाणी पित असलेल्या एका 50 वर्षीय महिलेच्या उजव्या मनगटाला चाटून पुढे गेली। यानंतर ती गोळी समोरील घराच्या पत्र्यावर जाऊन आदळल्याचे सांगितले जात आहे। या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही। प्राथमिक तपासात हा प्रकार कोणताही हल्ला किंवा अनुचित घटना नसून निष्काळजीपणातून घडलेला अपघात असल्याचे समोर आले आहे। बंदूक साफ करताना अनावधानाने गोळी सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात जुबेर महमूद पठाण या शस्त्र विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाची पाहणी केली। संपूर्ण घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान जखमी महिलेची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली। परिसरातील नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगण्यात आले आहे। पोलिसांच्या मते हा प्रकार मानवी चुकीमुळे घडलेला अपघात आहे, मात्र शस्त्र हाताळताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे। या घटनेनंतर शस्त्र हाताळणीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे शांत असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी एक फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली सायंकाळी उशिरा। त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कुठेही कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। धन्यवाद।